नमस्कार, भाग्यम किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आज शेवग्याच्या शेंगाचं आंबट गोड वरण करून दाखवणार आहे. त्याचं साहित्य तुम्हाला दाखवते. हे फोडणीचं साहित्य, हे हिंग, हे तुरीची डाळ, हे चिंच, हे कस्तुरी मेथी, हे तिखट, हे मसाला, हे मीठ, हे गूळ, हे अद्रक लसणाची पेस्ट, ही जिरे मोहरी आणि हे कांदा. हे आपल्या शेंगा शेवग्याच्या, हे कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता आपण हे शेंगा कापून घेऊ. वरचे सालटे असे काढून घेऊ, म्हणजे वरणात शेंगा लवकर शिजतात. हे डाळ आपण धुवून घेतली. आता हे कुकरला लावून घेऊ. त्याच्यात थोडी हळद टाकून घेऊ, त्याच्यात पाणी टाकू. आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया. त्याच्यात जिरे मोहरी टाकू. कांदा टाकू. कढीपत्ता टाकू. आता ही कस्तुरी मेथी टाकून घेऊ. मीठ टाकू. आता अद्रक लसणाची पेस्ट टाकू. तिखट टाकून घेऊ. ही थोडा घरगुती मसाला आहे, ही मसाला टाकून घेऊ. थोडी हळद टाकू. वरणात पण आपण हळद टाकली. आपण हे चिंचेचा कोळ टाकून घेऊ. गूळ टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ. शेंगा आपण धुवून घेतलेत. आता हे ह्याच्यात टाकून घेऊ. बघा आता छान कलर आला ह्याला. त्याच्यावर थोडं झाकून एक वाफ येऊ देऊ. हे वरण असं शिजलंय. आता त्याला एक वाफ आली की आपण त्याच्यात वरण टाकून वरणात शेंगा बुकळून घेऊ. आता आपण हे डाळ टाकून घेऊ. हे डाळी शेंगा चांगल्या शिजू द्यायच्या, म्हणजे डाळीला चव येते. ह्याच्यात टाकून घेऊ. आता तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करायची ते करा.
आता हे शेंगा शिजल्यावर अजून वरण नाळून येते, घट्ट होते. शेवग्याचं आंबट गोड वरण तयार आहे.